डिफरेंट टाइप का क्वेश्चन है कंटिन्यूटी में। यहाँ पे क्या पूछा वाला है, फंक्शन की वैल्यू जब x नॉट इक्वल टू 0 है तो ये x नॉट इक्वल टू 0 मींस वी आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट द लिमिट ऑफ दैट वन, है ना। और जब x इक्वल टू 0 है तो इसकी वैल्यू कितनी है, k है। तो सिमिलरली और फंक्शन कंटीन्यूअस है, if function is continuous then what is important in that one, काढलेली लिमिट and value of the function both are equal one. It means आपल्याला फक्त लिमिट काढावं लागेल, लिमिट काढलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला कोणाची किंमत निघून जाणार, k ची किंमत निघून जाणार। तोच क्वेश्चन फक्त डिफरंट फॉर्मेट मध्ये विचारलेला आहे। सो व्हेरी सिंपल वन। तर आपला पहिला काम इंटरेस्टेड टू फाइंड आउट द लिमिट ऑफ दॅट वन। पहिली स्टेप, जेव्हा फंक्शनची व्हॅल्यू, जेव्हा x ची किंमत 0 आहे त्यावेळेस फंक्शनची व्हॅल्यू k आहे, त्याला इक्वेशन नंबर 1 सांगावं। For x equal to 0, put the value of function in the function f of 0 is equal to k. Call the equation number 1. Now, when x not equal to 0, what is the value of the function here? F of x is equal to pi raised to x, pi raised to minus x minus 2 upon x square is there. Okay. So we are for x not equal to 0 means we are interested to find out the limit of that one. Limit x tends to 0. F of x is equal to limit x tends to 0. What is the function here? Pi raised to x, pi raised to minus x minus 2 upon x square is there. So now, in that type of question, what is done here? आता या टाइपच्या क्वेश्चन मध्ये सगळ्यांना माहित आहे, pi raised to x चा जर विचार केला, that is exponential function. What is exponential function? Base is constant, power is function. Base is constant, power is function. तर आपला एवढा इथपर्यंत झाला होता कि याच्यामध्ये अपन इसमें अपन -2 में जो है एक -1 इसको बांट के देंगे, एक -1 इसको बांट के देने के बाद में आंसर नहीं आएगा। क्यों नहीं आएगा? क्योंकि इसके डिवीजन में कितना है, x स्क्वायर है। और रिजल्ट क्या होता, रिजल्ट ये बोलता अपने को कि लिमिट x 0 की तरफ जाना चाहिए, a raised to x -1 upon x तरह से the answer will be the log is here. What is the condition here? x tend to 0, okay, x tend to 0 is here. सेकंड कंडीशन, एक्सपोनेंशियल फंक्शन रिक्वायर्स -1, इसमें से -1 दे देंगे। चलो इसको -1 देने के बाद डिवीजन में x स्क्वायर है, मतलब डिवीजन में कितना x है, तो ये x स्क्वायर और ये x स्क्वायर ऐसा एडजस्ट नहीं कर सकते। ये बात याद रखो। तो बोलेंगे सर ये x स्क्वायर है तो इसको भी x स्क्वायर करो, ऐसा नहीं। इसको देखने के बाद इसकी एडजस्टमेंट, जैसे ये 2x है तो यहाँ पे देखने के बाद 2 और 2 की एडजस्टमेंट, डिनोमिनेटर को देख के न्यूमरेटर की एडजस्टमेंट नहीं। तो व्हाट विल एडजस्ट हियर, if in that a coefficient of x is there then you have to adjust denominator. Denominator के साथ से numerator की adjustment नहीं होती, तो जो numerator में है उसको देख के denominator की adjustment होती है। तो यहाँ पे division में x square है, जैसे कि बता रहा मैं यहाँ पे कैसा कल बताया था मैंने, -2 में से एक -1 तुम इसको दे देंगे और एक -1 इसको भी अगर से दे देंगे तो इसके डिवीजन में है x स्क्वायर, x स्क्वायर इसको भी आएगा, x स्क्वायर इसको भी आएगा, तो ये रिजल्ट में कन्वर्ट नहीं होगा क्योंकि डिवीजन में सिर्फ कितना होगा, x होना। इस वजह से यहाँ पे -2 को -1 बांट के नहीं दे सकते। तो क्या करेंगे यहाँ पर, ये नो, तो वी कैन राइट हियर, यहाँ पे क्या कर सकते हैं अपन, व्हाट इज डन हियर, वी कैन राइट हियर pi raised to x, pi raised to -x -2 upon x square. So next step we can write here limit x tends to 0। एक तो pi raised to -x को नीचे लाके 1 upon pi raised to x करो, या फिर सिंपली क्या करो, मल्टीप्लाई न्यूमरेटर करो, एक स्टेप कर देंगे तो pi raised to x, pi का पावर -1 upon x है, इसको नीचे लेके आया, प्लस का हो गया -2 upon x square is। आई होप यहाँ तक कल हो गया था अपना डिवीजन में x स्क्वायर है। अब यहाँ पे pi raised to x है, pi का पावर -x को नीचे आके 1 upon pi raised to x करें अपन ने। ओके, नाउ हियर if in the division pi raised to x is there, so what we have done here, multiply numerator and denominator by pi raised to x। ऐसा करने से डिवीजन का pi raised to x का आ जाएगा कैंसिल। तो ये स्टेप को अपन ऐसे लिखेंगे फर्दर, we can write this step as a further as a limit x tends to 0, pi raised to x से न्यूमरेटर को मल्टीप्लाई करें अपन, और सेम pi raised to x से अपन डिवीजन को मल्टीप्लाई करें, डिनोमिनेटर को मल्टीप्लाई करें, इट इज नथिंग बट x स्क्वायर है ना। क्यों कर रहे हैं यहाँ पे, तो डिवीजन में 1 upon pi raised to x आ गया, इसको अगर से निकालने का है तो सबको क्या करना पड़ेगा, pi raised to x मल्टीप्लाई। देखो ऐसे करने से क्या होता,
लिमिट एक्सटेंड टू 0 पाई स्क्वायर का स्क्वायर plus this pi square cancel, one remaining only, and then here 1 into 2 into pi square upon pi square into x square. डिफरेंस का आंसर काहीच नाही. आता जर कोणी एरर जर पाहिला असेल न्यूमरेटर का, तो न्यूमरेटर तुमको ये फॉर्म में दिख रहा होगा. कौन सा फॉर्म में जब देखो न्यूमरेटर को कोई बोल सकता है, एकदम सिंपल है. ये एक्सपांशन के फॉर्म में pi square का स्क्वायर मींस इट इज a स्क्वायर minus 2a और b कितना है यहाँ पे समझो, b is nothing but 1 is there and then b का square. Listen carefully, क्या बोल रहा है देखो. It is nothing but it is in the expansion of that one. देखो कैसे इसको सिस्टम में लिखेंगे. pi square का स्क्वायर यहाँ पे लिखना आया था minus 2 into pi square plus 1 is there. तो a मतलब pi square का स्क्वायर minus 2a, a मतलब pi square. तो 100% यहाँ पे b क्या आ रहा होगा 1 और b का स्क्वायर मतलब कितना है 1 है. एक्चुअली क्या है a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर. सो इट इज एक्सपांशन ऑफ a माइनस b स्क्वायर. a मतलब पाई स्क्वायर बीच में माइनस और b मतलब 1. तो ये जो है पाई स्क्वायर माइनस 1 का क्या है स्क्वायर, एक्सपांशन ऑफ दैट वन. देखो a स्क्वायर मतलब पाई स्क्वायर का स्क्वायर माइनस 2ab, दो फार्मूले का a मतलब पाई स्क्वायर और b मतलब 1 और प्लस p स्क्वायर मतलब 1 का स्क्वायर 1 है. तो ये जो टर्म है ये किसका एक्सपांशन है पाई स्क्वायर माइनस 1 का स्क्वायर डिवाइडेड बाय x स्क्वायर इनटू पाई रेज़ टू x इज देयर. अब इसको थोड़ा अपन आइडिया से लिखेंगे. अब इसका आगे स्टेप समझ में आ गया होंगे. कैसे लिखेंगे सेम हाउ टू राइट दैट वन. वेरी सिंपल वन. कैन यू राइट दिस वन एज अ if it is pi square minus 1 whole square and it is x square, can you write it is the bracket whole square और pi square को अपन अलग से लिखेंगे. So we can write here it is equal to limit x tends to 0 pi square minus 1 का square bracket का square. So we can write here pi square minus 1 and then bracket whole square is there. ऐसे लिखने से कोई प्रॉब्लम जाने वाला है क्या? नहीं. इसका भी स्क्वायर और इसका भी स्क्वायर तो ब्रैकेट का होल स्क्वायर. यहाँ पे क्या बच गया बोलो, यहाँ बच गया इनटू 1 अपॉन यहाँ बच गया पाई रेज़ टू x इज देयर. अब लिमिट अप्लाई करो. अब जब हम इसको लिमिट अप्लाई करेंगे तो देखो लिमिट एक्सटेंड टू 0 ओके. एक्सपोनेंशियल फंक्शन उसको -1 है, उसके डिवीजन में x है और ये दोनों क्या है सेम है. ऑल द कंडीशंस आर सैटिस्फाइड हियर. तो थोड़ा सा क्या करेंगे अपन अंदर लिख लेंगे. अंदर मतलब ऐसा लिमिट एक्सटेंड टू 0 पाई रेज़ टू x माइनस 1 अपॉन x और ये ब्रैकेट का स्क्वायर. तो दोनों की लिमिट बांट के दे रहे अपन इनटू इसकी लिमिट इसको दे दो. लिमिट एक्सटेंड टू 0 1 अपॉन पाई रेज़ टू x इज देयर. देखो क्या कर सकते हैं यहाँ पे ये स्क्वायर है. सो कैन यू राइट दिस वन एज अ देखो कंडीशन सेटिस्फाइड है क्या? यस. लिमिट एक्सटेंड टू 0 ओके. एक्सपोनेंशियल फंक्शन -1 इज देयर. पावर में जो है वही डिनोमिनेटर में अब ब्रैकेट का स्क्वायर. तो पहले शुरू कितना हो गया ये पूरे कंडीशन सेटिस्फाइड है. तो इसमें लिखता है 5 है. ये हो गया log 5 है ना. एक्सटेंड टू 0 एक्सपोनेंशियल फंक्शन -1 डिवीजन में x और ये दोनों सेम. इस वजह से पूरा कितना हो गया log 5 और इसका क्या है स्क्वायर ब्रैकेट का स्क्वायर. अब यहाँ पे लिमिट अप्लाई करो. x 0 की तरफ जा रहा है इसका मतलब 1 अपॉन पाई रेज़ टू 0. तो पहले शुरू पाई रेज़ टू 0 मतलब कितना 1. any constant raised to 0 value is equal to 1. So it is nothing but 1. So 1 upon 1 is there. So answer will be only log 5 square. तो अपने को किसके लिए निकालेगा है k के लिए निकालेगा है. तो इक्वेशन नंबर कितना लिमिट कितने log 5 का स्क्वायर. अब बोलो ऑलरेडी फंक्शन क्या है कंटीन्यूअस. अपन क्या करेंगे यहाँ लिखेंगे since the function is continuous so can you write this one as well. Answer कैसे लिखेंगे इसका अपन since the function is continuous and x equal to 0 इस कारण से क्या होगा निकाले वाली लिमिट ये बराबर रहेंगे फंक्शन के वैल्यू के. तो बोलो निकालने वाली लिमिट कितनी निकाले अपन ने log 5 का स्क्वायर
इज इक्वल टू एफ ऑफ जीरो जो लिखी थी के इज इक्वल टू कितना log 5 ब्रैकेट का स्क्वायर। ओके, this is the answer of that one. It is the value of k is equal to log 5 का square. तो in that manner we have complete that question. तो ये क्वेश्चन ऐसा भी पूछ सकता, फंक्शन ऑलरेडी कंटिन्यूअस देखिए के की वैल्यू निकालो तो अपन आराम से निकाल सकते। ओके, so this is completed now. Now we have taken one or two examples on basis of continuity. Then tomorrow we started the new chapter. Name of the chapter is the differentiation. जिसका अपने को बहुत इंतजार था, पहले लिमिट कंप्लीट करें फिर कंटिन्यूटी, अब अपन डिफरेंशिएशन तरफ आराम से जा सकते हैं। ओके, चलो और एक दो क्वेश्चंस देखेंगे इसमें, फिर अपन आगे चलेंगे। तो नेक्स्ट क्वेश्चन अभी तक सब्स्टिट्यूशन पे नहीं हुआ, सब्स्टिट्यूशन पे क्या लिखेंगे अपन? समझो पहले क्वेश्चन है इफ f of x is equal to 1 minute क्वेश्चन ऐसा है इसमें क्वेश्चन ऐसा है if f of x is equal to 4 raised to 5 minus x plus x minus 5 से x minus 5 plus 4 raised to 5 minus x is there minus 2 upon x minus 5 का square for x not equal to 5 for x not equal to 5 is continuous at x equal to 5 for x not equal to 5 is continuous at x equal to 5 find f of 5 is there। Okay, same question. Clear now what we have here? क्या पूछा क्वेश्चन में कि फंक्शन की वैल्यू लिखनी है जब x नॉट इक्वल टू 5। दिमाग में आना चाहिए x नॉट इक्वल टू 5 मींस x 5 के इक्वल नहीं है, मतलब हम ये फंक्शन के लिए क्या निकाल सकते हैं, इसकी लिमिट निकाल सकते हैं। x नॉट इक्वल टू 5 मींस x टेंड्स टू 5 और x अप्रोचेस टू 5, so it means that for that function we have to find out the limit at x equal to 5, x tend to 5 इसकी लिमिट निकाल सकते हैं। क्वेश्चन क्या पूछा, ये ऑलरेडी कंटीन्यूअस है x इक्वल टू 5 पे, तो अपने क्या निकालेगा f ऑफ 5। अब बोलो 5 पे अगर से कंटीन्यूअस है तो तुम्हारे दिमाग में क्या है, अभी लिखे थे ना अपन 5 पे अगर से कंटीन्यूअस है तो इसको हम कैसे लिखेंगे, 5 पे कंटीन्यूअस कैसे लिखेंगे, लिमिट एक्सटेंड टू 5 f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ 5 है ना। 5 पे अगर से ये फंक्शन कंटीन्यूअस है तो अपन क्या बोलेंगे, 5 पे निकाले वाली लिमिट और 5 पे फंक्शन की वैल्यू ये दोनों क्या आना चाहिए, इक्वल आना चाहिए। तो इसमें सिर्फ अपन क्या निकालेंगे, इसकी लिमिट निकालेंगे, इसकी लिमिट निकाले तो वही किसके बराबर है, f ऑफ 5 के, तो फंक्शन क्या है, कंटीन्यूअस है, तो इस कारण से अपने को डायरेक्ट क्या मिल जाएगा, f ऑफ 5। ये टाइप के क्वेश्चन में अगर से f ऑफ 5 निकालेगा है तो सिर्फ अपने को क्या निकालना पड़ेगा, इसकी लिमिट निकालना पड़ेगा और डेफिनेशन के हिसाब से अपने को f ऑफ 5 की वैल्यू मिल। ओके, सो नाउ वी स्टार्ट फ्रॉम दैट वन। आंसर स्टार्ट करेंगे अपन इसको सेम यहाँ से फॉर एक्स नॉट इक्वल चल जाएगा, इसको आप ही कर देंगे अपन और फ्रेश करेंगे। चलो यहाँ पे व्हाट इज द गिवन हियर, फॉर एक्स नॉट इक्वल टू 5 और एक्स नॉट इक्वल टू 5 और the value of function f of x is equal to plus 4 5 minus x minus 2 upon x minus 5 as well. So now we are interested to find out the limit of that one. Limit extends to 5 f of x is equal to limit extend to 5, what is the function, x minus 5 5 minus x minus 2 x minus 5 का स्क्वायर। अब लिमिट अगर से निकालेगा है तो सबसे पहली मेथड लिमिट की
is nothing but it is your direct method is there. सबसे पहले direct method यूज करेंगे, तो अच्छे से लिखेंगे इसको अपन. So according to direct method, x tend to pi is there. Kept in that one. x के लिए तो pi रख दिया मैंने, तो pi x के लिए तो pi रखने के बाद pi minus pi 0 और 4 raised to 0 is 1. 1. Now x के लिए पे pi minus pi 0, 4 raised to 0 is again 1 और ये -2, तो मतलब 1 plus 1 2, 2 में से ये 2 गया तो कितना आ गया 0, ये आ गया ऊपर आ गया 0, नीचे x के लिए pi रखे तो pi में से pi गया 0, 0 by 0 के फॉर्म. When you apply the direct limit, answer will be the 0 by 0 is there. अब 0 by 0 आ गया तो अपने पास लिमिट के और कौन से मेथड अवेलेबल है, इसके बाद अपन क्या यूज करते हैं फैक्टराइजेशन. तो वेदर इसके फैक्टराइजेशन इसके फैक्टर पॉसिबल है क्या, फैक्टराइजेशन में क्या होना चाहिए, न्यूमरेटरचे फॅक्टर डिनॉमिनेटरचे फॅक्टर काढल्यानंतर एक टर्म कॉमन आली पाहिजे, कॉमन टर्म कॅन्सल करून मग लिमिट अप्लाय केलं तर आन्सर भेटतो. इथे असं काही दिसायला का तुम्हाला नाही, त्यामुळे इट इज नॉट पॉसिबल. रॅशनलायझेशन साठी टर्म रूट मध्ये पाहिजे, तर रूट मध्ये आहे का नाही, रॅशनलायझेशन म्हणजे नेहमीच रूट मध्ये पाहिजे असं नाही, पण तर रॅशनलायझेशन पण करता येणार नाही. फॅक्टरायझेशन चुकलं म्हणजे फेल झालं, रॅशनलायझेशन फेल झाला तर पुढची मेथड म्हणजे कोणती फक्त राहिली आता सबस्टिट्यूशन मेथड. या क्वेश्चनला आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडने करावं लागेल. आता सबस्टिट्यूशन मेथड जर तुम्हाला लक्षात असेल तर सांगा मला, सबस्टिट्यूशन मेथड मध्ये पहिली स्टेप काय, x tend to pi. Please tell me now, what is the first step in the substitution method? I के लक्षात विसरले. What is the substitution method? X tend to pi. What is the first step here? Tell me now. झोपले का मुलं? In substitution method, what is the first step here? X tend to pi ने जाईल. सगळे झोपले का? प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, तुमचा पैकी आन्सर सांगायचा. In substitution x tend to pi, then what is the first step? सर सबस्टिट्यूशन करण्यापेक्षा ते पाय मायनस एक्स मध्ये मायनस कॉमन काढून एक्स मायनस पाय करायचं, मग नंतर वापस त्याला 1/4 raised to power x minus पाय मागच्या गणितासारखं सोपं जाईल. सबस्टिट्यूशन मध्ये फक्त सबस्टिट्यूशन लागणार किती, फक्त एक स्टेप लागणार आहे, जे तुम्हाला माहिती आहे त्याच्यानुसार करतो आपण. जे आपण नेहमीप्रमाणे रूल प्रमाणे जसं जातो, 0 by 0 आला, फॅक्टरायझेशन चुकलं, रॅशनलायझेशन चुकलं, सबस्टिट्यूशन येतो, मग मला निकळायला पाहिजे ना रूल्स नुसार. तर तुम्ही ते सांगा मला, ते पण बरोबर आहे, पण मला सबस्टिट्यूशन मध्ये सांगा काय करू पहिली स्टेप. सर put x tends to pi plus h. Yes, very good. जिथे x जातो तिथे आपली पहिली स्टेप सबस्टिट्यूशन मध्ये असते, put x is equal to pi plus h is there. जिथे x जाणार आहे, x pi कडे जातो, तर पहिली स्टेप put x is equal to pi plus h. दुसरी स्टेप you have to change the limit, कारण का आता हे जे सगळं फंक्शन होता हा x साठी होता, आता नवीन व्हेरिएबल कोणाला h ते पण सांगितलं होतं, नवा करी नवा राज, तर h हा नवीन व्हेरिएबल आहे, तर लिमिट h नुसार असेल. आता नाउ चेंजेस द लिमिट अकॉर्डिंग टू h इज हियर. तो लिमिट कैसे चेंज करेंगे, जब x ये पाई की तरफ जा रहा था, then x tend to pi, then h कहाँ पे जाएगा, हमेशा ऑलवेज 0 की तरफ. क्यों, इस ब्रैकेट देखो, x कहाँ पे जा रहा है, पाई की तरफ. क्या बाजू में बताता, x के लिए पाई और ये कितना होगा पाई प्लस h. इसको सॉल्व करेंगे तो पाई माइनस पाई इज इक्वल टू h, मतलब 0 इज इक्वल टू h. अब जब x इज पाई की तरफ अप्रोच है तो h इक्वल टू 0 होना क्या, नहीं, h कहाँ पे अप्रोच होगा 0 की तरफ. h इज नॉट इक्वल टू 0 बट h टेंड्स टू 0 इज देयर, बिकॉज ये जगह से x टेंड्स टू पाई, x पाई का जवळ चालला आहे, दे आर नॉट इक्वल टू पाई. अब ये इसके जवळ चालला आहे, h इक्वल टू 0 इज पॉसिबल है का, नाही, h टेंड्स टू काय असेल 0. तो सर्वात पहिली स्टेप काय करायचं सबस्टिट्यूशन मध्ये, जहां पे भी x जाएगा 1 पाई पाई बाय 2, पहिली स्टेप पुट x इज इक्वल टू पाई प्लस h. पाई बाय 2 असेल तर पाई बाय 2 प्लस h, 1 असेल तर 1 प्लस h. दुसरी स्टेप नवीन व्हेरिएबल h आला, त्याप्रमाणे काय होणार, लिमिट चेंज होणार.
लिमिट कसे चेंज करता येईल? व्हेरी सिंपल वन. हाऊ टू चेंज द लिमिट हियर? जेव्हा पहिले x हा पायकडे जात होता, पहिले लिमिट, तर ही लिमिट याच्यात ठेवायचं x जागी पाय मधून पाय गेला तर x टेंड टू 0 ऑलवेज. याप्रमाणे तुमचा क्वेश्चनचा हल काय झाला बघा. x टेंड टू पायच्या जागी x टेंड टू 0. ओके, नाउ 4 x च्या जागी पाय प्लस h, तर हे बेटा तुम्हाला दिसायला गेस्ट खालची प्लेस 4 is to 5. जाऊ मी काय करतो इथे लिहितो कारण ते मला वाटायला खूप अवघड झालं. राइट हियर इसको अपन यहाँ लिखेंगे. तो ये सब्स्टिट्यूशन इसमें यूज करने के बाद ये हो गया लिमिट x टेंड्स टू 0. ओके, 4 raised to x minus pi, x के जगह पे pi plus h minus pi, x की जगह पे pi plus h minus pi plus 4 raised to again pi as it is minus as it is, replace x by pi plus h is there. ठीक है, pi plus h कहाँ पे? इसकी जगह पे ये x की जगह पे, हाँ pi minus as it is, x हो जाएगी pi plus h आएगी minus 12. डिनोमिनेटर उसको होता x हो जाएगी, ये x हो जाएगी pi plus h minus pi in brackets का square. अदरवाइज तुम सेपरेट ऑफ कैंसल आउट था. pi कटला pi कटले pi कटले pi कटले pi कटले मग काय राहिला हँडिकॅप झालाय. लिमिट h टेंड टू 0 कटून pi कटले तर काय होतं मग 4s प्लस 4s टू मायनस h. हे बघा मायनस ने मल्टिप्लाय करावं लागेल -2 अपॉन हे काय झालं x². आता जर कोणाला जर लक्षात येत असेल तो ये पिछला क्वेश्चन हो गया. ये किसी को समझ में आएगा कि ये अपना पिछला क्वेश्चन सेम था. पाई रेज़ टू x प्लस पाई रेज़ टू -x -2 अपॉन x² इज देयर. एंड डिफरेंस इतना है कि पाई की जगह 4 है और x की जगह पे क्या है h है. सेम क्वेश्चन पिछले बार का. तो वी कैन सॉल्व वेरी इजीली. बोलो पहली स्टेप क्या करेंगे इसमें? लिमिट h टेंड्स टू 0 4s to h. पहला काम 4s to -h को नीचे लाके 1 upon 4s to h -2 upon h². दूसरी स्टेप अब तर तिथं 4 to -h कसं काय आलं? कुठे आलं? हे वर्षन आहे भाई बघ. हे पाय कटले राइट आहे. हा माइनस प्लस -h इज देयर, द 4 चा पॉवर -h आला का? हा ना. आणि हे बघ इथे थोडा बारीक झाला त्याच्यामध्ये दिसत नाही. इथे मी ठेवलो ना 4 च्या जागी हे पायच्या जागी पाय, हा मायनसच्या जागी मायनस आणि हा इथे x आहे. x च्या जागी मला काय पुढे करावं लागेल? पाय प्लस h. त्यामुळे हा प्लसचा पाय मायनसचा पाय कॅन्सल झाला आणि हा मायनस प्लस मायनसचा h आला. राइट आहे? ठीक आहे, आला का? आलं सर. आता हे काय झालं बघा सेम मागच्यासारखा. आता मी डायरेक्ट करतो ही स्टेप. मल्टिप्लाय न्यूमरेटर बाय 4s to h डिनोमिनेटर बाय 4s to h. आपण मागे केलेला क्वेश्चन त्यामुळे डायरेक्ट करतो. तर ये क्या होगा? मल्टीप्लाई न्यूमरेटर बाय 4s to h. इसको अपन क्या करेंगे? 4s to h से मल्टीप्लाई करेंगे सेम स्टेप, और डिनोमिनेटर को भी 4s to h से मल्टीप्लाई करेंगे. तो ऐसे करने से 4s to h 4s to h 4s to h का स्क्वायर प्लस ये कैंसिल हो जाएगा 1 - 2 into 4s to h अपॉन 4s to h into कितना h². अब तो आ गया सबके समझ में. ये हो गया तुम्हारा लिमिट h टेंड्स टू 0 a² - 2ab. b मतलब कितना है 1 और b का स्क्वायर. तो एक्चुअल क्या है 4s to h - 1 का स्क्वायर अपॉन कितना h² into 4s to h. आता मला डायरेक्ट थोडा सांगतो मी. मला याला डायरेक्टली पण करता येईल. डायरेक्टली करण्यासाठी मला काय करावं लागेल बघा. h टेंड टू 0 4s to h - 1 चा स्क्वेअर अपॉन h². तर ब्रॅकेट्सला काय करता येईल होल स्क्वेअर आणि लिमिट अप्लाई केलं तर मला डायरेक्ट आंसर सांगून देता. कारण मागेच केलेला आपण क्वेश्चन. ये हो गया तुम्हारा ऐसा लिमिट h टेंड टू 0 4s to h - 1 अपॉन h ब्रैकेट का स्क्वायर
है ना, इसका भी स्क्वायर और इसका भी स्क्वायर, तो ब्रॅकेट का होल स्क्वायर इनटू, अब इसमें डायरेक्ट लिमिट अप्लाई करता मी, लिमिट h टेंड टू 0 जर अप्लाई केलं तर 4h च्या जागी 0, 4h0 किती झाले काय दिसते का? हां 4h0 म्हणजे किती 1, म्हणजे किती आला आन्सर तुम्हाला? याचा आन्सर किती आला सांगा? जस्ट टेल मी द आन्सर ऑफ दॅट वन. किती आला? log 4 चा स्क्वेअर. log 4 चा log 4 ब्रॅकेट. ओके, तर आन्सर विल बी द, इथे दिसणार नाही मला वाटतं, तर काय करतो मी इथे लिहितो मी, तर याचा शेवटचा आन्सर आला सेम मागच्या सारखा. किती आला याचा आन्सर? log 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो मला सांगा फंक्शन पाहायला काय आहे? कंटिन्युअस आहे. तर सेम तुम्हाला इथे सिन्स f इज कंटिन्युअस, since f is continuous and x equal to pi, therefore काढलेली लिमिट पाय वर बरोबर असेल f ऑफ पाय ची. तर therefore f ऑफ पाय ची व्हॅल्यू किती लिहून इट इज नथिंग बट डायरेक्ट लिहितो मी log 4 चा. आता अजून एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये आहे की मुलांना हे पण कळत नाही, हा काय आहे? log 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज देयर, log 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज देयर. log 4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि log 4 चा स्क्वेअर या दोघांमध्ये डिफरन्स आहे बरं का. या दोघांमध्ये बिग डिफरन्स म्हणजे log 4 का स्क्वेअर मतलब log 4 into log 4 आणि log 4 का स्क्वेअर मतलब log 16 इज देयर. एक कळलं पाहिजे, हे ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे तुम्हाला ब्रॅकेटचा स्क्वेअर द्यावा लागेल आणि हे log 4 स्क्वेअर म्हणजे हा फक्त किती झाला log 16 आणि हे दोघांमध्ये इट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू. ओके, इट इज अ व्हेरी सिंपल वन. सो नाउ we proceed to very last question of the continuity. Next शेवटचा क्वेश्चन याच्यामध्ये करू, त्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल. ओके, सो नाउ क्वेश्चन इज समथिंग लाइक हियर. तुझ्यापासून नवीन चॅप्टर सुरू होणार आहे डिफरन्शिएशन. Okay, so next question is something like to be here. Question is nothing but f of x is equal to लागलीच याच्यावर आता प्लेनवर जेईचा आपल्याला घ्यायची, कोणी जाऊ नका, 5 मिनिटात ते सुरू होईल आपली. log of 1 plus 5x बेसला 1 plus 3x, 1 plus 3x. लक्ष घे तुम्ही. log of इथे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे थोडा यस आता व्यवस्थित झाला. for x greater than 0, for x greater than 0, or is equal to 32 raised to x minus 1 36x minus 1 divided by 8 raised to x minus 1, or x less than 0, and this function is continuous. Continuous तो यहाँ पे चेक करने का है ये फंक्शन कंटिन्यूस है कि नहीं, whether you to check whether the given function is continuous or not at a particular point. चेक करते हैं सर्वांना माहिती आहे या टाइपचा क्वेश्चन कसं सॉल्व करता येईल. सर्वात इम्पॉर्टंट for x greater than 0, greater than 0 म्हणजे 0 पेक्षा जास्त है ना, आता है ना बघा हा 0 इथे आहे कुठेतरी. for x greater than 0 म्हणजे 0 पेक्षा जास्त म्हणजे we are approaches towards 0 from the व्हॅल्यू ग्रेटर देन 0, 0 पेक्षा जास्त असलेले व्हॅल्यू कुणाकडे येतात? 0 कडे येतात. आपल्याला 0 ची काय करावं लागेल? राईट हँड लिमिट. त्यानंतर फॉर x लेस देन 0 चा अर्थ आहे 0 पेक्षा कमी असलेले व्हॅल्यूज कुणाकडे अप्रोच होतात? 0 कडे अप्रोच होतात. म्हणजे आपल्याला याचे काय करायचे? लेफ्ट हँड लिमिट. तर मग ज्यावेळेस हा फंक्शन आता कंटिन्युअस तर नाही मी सांगतो, कारण का इथे x ग्रेटर देन 0 आणि x लेस देन 0 आहे. ग्रेटर देन आणि इक्वल नाही दिले याच्यामध्ये किंवा लेस देन इक्वल नाही दिलं, त्यामुळे फंक्शनची व्हॅल्यू काढता येणार नाही. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये राईट हँड लिमिट आणि लेफ्ट हँड लिमिट काढावं लागेल.
तर मग आता लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट काय असेल किंवा मी त्याच्यामध्ये सांगतो ठीक आहे फॉर आवर कन्व्हिनियन्स. बघा आता काय करता येईल चेक करू आपण कंटिन्युअस आहे का. तर त्याकरिता पहिले मी काढतो राईट हँड लिमिट फॉर एक्स ग्रेटर दॅन 0. फंक्शन आहे log of 1 plus 5x to the base 1 plus 3x हे फंक्शन आहे. तर x greater than 0 म्हणजे we are interested to find out the right hand limit of 0 is equal to limit extends to 0 log of 1 plus 5x the baseline will be 1 plus 3x is there. ये किसी के लिख रहा हूँ तो ये है एक्चुअल चेंज ऑफ बेस लॉ. Anything by result change of base law. Change of base law है log a to the base b. It can be written as log a upon log b. Change of base law. तर हा log a to the base b है. तर change of base law प्रमाणे मला कसं लिहिता येईल? हे बघा change of base law log a to the base b ला काय लिहिलं मला log a upon log b. याला कसं मी limit extends to 0 log a upon log b 1 plus 3x होते. चलो हे खतम झालेलं याच्यामध्ये याला मला तिसऱ्या रिझल्ट मध्ये कन्वर्ट करता येईल. सांगा मग तिसरा रिझल्ट कोणता होता? हा रिझल्ट मध्ये एक्सटेंड टू 0 log of 1 plus x upon x is equal to 1 मध्ये. तर यासाठी काय काय करायचं आहे? एक्सटेंड टू 0 पाहिजे. एक्सटेंड टू 0 आहे लॉग आहे 1 आहे फक्त इथे गरज आहे 5x आहे. तर सर्वात पहिले याच्या डिव्हिजनला किती पाहिजे? x बघा स्टेप कसं लक्षात घ्यायचं. पहिली स्टेप 0 काय गेला पाहिजे लॉग असेल तर लॉग राहू द्या 1 कंपल्सरी. दुसरी स्टेप काय पाहिजे? कंपल्सरी 1. तिसरी स्टेप डिव्हिजनला काय पाहिजे? x पाहिजे. आणि चौथी स्टेप काय x चा कोएफिशिएंट आणि हा डिनॉमिनेटरचा कोएफिशिएंट दोन्ही काय पाहिजे? सेम पाहिजे. असा जर असेल तर व्हॅल्यू 1. मला सांगा एक्सटेंड टू 0 आहे 1 आहे दुसरी स्टेप पण आहे. तिसरी स्टेप नुसार मला काय करावं लागेल? याला x ने डिवाइड करावं लागेल. नंतर मग 5 आणि 5 ची काय ऍडजस्टमेंट. खाली सुद्धा बघा या लिमिट वाढवून दिलं तर लिमिट आहे 1 आहे इथे याला पण x नाही. तर पहिले या दोघांना पण काय करू x आणि x घेऊ. नंतर मग हा इथे 5 5 ची ऍडजस्टमेंट आणि इथे 3 3 ची ऍडजस्टमेंट करू. तर काय करता येईल? डिवाइड लिहित नाही तर तुम्हाला डिवाइड न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x पण गरज नाही. तर जेव्हा जर केलं तर मला कसा भेटणार? लिमिट एक्सटेंड टू 0 log of 1 plus 5x divided by x. डिनॉमिनेटर लिमिट में डिनॉमिनेटर लिहून टाकाल log of 1 plus 3x upon x. तर आता 1 आहे पहिले 0 आहे दुसरी स्टेप 1 आहे तिसरी स्टेप x झाला नव्हतं आपण आणलं दोघांना x दिलं. आता चौथी स्टेप नुसार जे x ला आहे ते x ला पाहिजे डिनॉमिनेटरला. x ला कोएफिशिएंट 5 आहे तर काय करावं लागेल? 5 आणि 5 ची ऍडजस्टमेंट. इथे x ला कोएफिशिएंट 3 आहे तर 3 आणि 3 ची ऍडजस्टमेंट. सांगा हा सगळं पूर्ण काय झाला? the whole value becomes to be a 1 into 5 याला 5. the whole value is become to be the 1 into 3. So is equation number 1. So what we can say that the right hand limit is nothing but it is equal to 5 by 3. कळालं कसं केलं? एकदम सिंपल. log a to the base b log a by log b प्रमाणे केलं.